चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक गोदावरी नदीच्या स्वच्छतेसाठी स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत 2 कोटी रुपये उधळून खरेदी केलेले ट्रॅश स्कीमर मशीन आज मोजकेच दिवस चालून बंद पडले आहे। गेल्या 6 महिन्यापासून हे यंत्र निष्क्रिय असून महापालिका आणि स्मार्ट सिटी प्रशासन मात्र डोळे झाकून बसल्याचे चित्र आहे। श्रीराम रथोत्सवाच्या निमित्ताने हजारो भाविक गोदावरीच्या दर्शनासाठी आले असताना त्यांचे स्वागत जलपर्णीच्या थरांनी झाले। गांधी तलाव ते रामकुंड परिसरात संपूर्णपणे पानवेलांनी व्यापलेला दिसला। पवित्र गोदावरी डुबकी मारण्याची सोडा तिथे उभं राहणंही कठीण झालं आहे। महापालिकेची स्वच्छतेच्या बाबतीतील ढिसाळता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे। 2 कोटींचा टॅग लावलेलं ट्रॅश स्कीमर मशीन बंद पडले आणि अधिकारी बघ्याची भूमिका घेत बसले आहेत। भाविक आणि स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त करत हे मशीन दाखवायचं म्हणून आणलं होतं का असा सवाल थेट प्रशासनाला केला आहे। जनतेचा पैसा अक्षरशः वाया घालवला जातोय। ट्रॅश स्कीमर आहे तरी पाण्यात पानवेलांचा सुळसुळाट कसा? यंत्रच जर बंद असेल तर जबाबदारी कोण घेणार असा रोष नागरिकांनी व्यक्त केला आहे। महापालिकेने केवळ जाहिरातीबाजी करायची आणि प्रत्यक्षात डोळे झाकायचे ही नेहमीची सवय आता नागरिकांच्या नजरेतून सुटलेली नाही। यावेळी तरी तातडीने ट्रॅश स्कीमर दुरुस्त करून गोदावरी स्वच्छ करण्याची मागणी जोर धरून लावली आहे। ब्युरो रिपोर्ट रणजित झापर्डे सह स्टार लोकशक्ती न्यूज नाशिक।